मराठी, आपला विश्वास, आपलं चॅनल। शिवसेना शिंदे गटाचे नेते मंगेश काळोखे वय 45 सकाळी मुलींना शाळेत सोडवून घरी जाताना त्यांच्या मोटरसायकलला धडक देऊन रस्त्यात अडवले। त्यानंतर त्यांच्या डोक्यात कुऱ्हाड, कोयता आणि तलवारीने सपासप वार करून चिंधड्या उडवल्याची घटना शुक्रवार 26 डिसेंबर पावणे 7 वाजता घडली आहे। घटनेची माहिती खोपोली शहरात वाऱ्यासारखे पसरल्यानंतर घटनास्थळी गर्दी जमली असून महिला आणि कार्यकर्त्यांनी आरोपींना पकडण्यासाठी आक्रोश करीत मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नकार दिला। सकाळपासून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू होते। मयत मंगेश काळोखे यांचा पुतण्या राज काळोखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अजित पवार पक्षाचे रवींद्र देवकर यांची 2 मुले दर्शन आणि धनेश आणि त्यांचे अंगरक्षक तसेच खुनाच्या कटासाठी सहकार्य केल्याचा आरोप अजित पवार गट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ता भरत भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खोपोली शहरात नगरपालिकेची निवडणूक शांततेत पार पडली। या निवडणुकीत प्रभाग 2 मधून मानसी मंगेश काळोखे विक्रमी मतांनी निवडून आले आहेत। यावेळी प्रभागात किरकोळ वाद झाल्याची घटना घडली। या वादावर त्यावेळेस पडदाही पडला होता। मात्र हा वाद पुन्हा उफाळून आला आणि 26 डिसेंबरला सकाळी मंगेश काळोखे आपल्या मुलींना जनता विद्यालय शिशु मंदिरला सोडून पुन्हा आपल्या घरी साईबाबा नगर येथे मोटरसायकलने जात असताना मारेकऱ्यांनी विहारी गावाजवळ आल्यावर गाडी आडवी टाकून ठोकर मारली। त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की आपल्या बाबतीत काहीतरी वेगळे घडणार। त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी धावत काही अंतरावर आल्यावर विहारी चौकात मारेकऱ्यांनी काळोखे यांना गाठून धारदार शस्त्र वापरून मंगेश काळोखे यांच्यावर सपासप वार करून जागीच ठार केले आणि मारेकरी निघून गेले। ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने मोठा जनसमुदाय खोपोली शहरात दाखल झाला। यावेळी खोपोली बाजारपेठ बंद ठेवण्यात आली। साईबाबा नगर महिलांनी खोपोली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करीत आमचा देव गेला आहे, आरोपींना अटक करण्यासाठी आक्रोश केला। शहरात तणावपूर्ण वातावरण पसरल्याने पोलीस अधीक्षक आचल दलाल, सहाय्यक अधीक्षक रायगड अभिजित शिवथरे, गुप्तहेर खात्याचे जिल्हा निरीक्षक मिलिंद खोपडे पोलीस ठाण्यात दाखल झाले। त्यांच्या आदेशानुसार खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला असून तपास यंत्रणेसाठी फॉरेन्सिक लॅबची टीम घटनास्थळी दाखल झाली। तर महिला आणि युवकांनी खोपोली पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन केल्याने पोलीस तपासात सहकार्य करण्याची विनंती पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी केले। मात्र महिलांनी आक्रमक पवित्रा घेत 2 वेळा मुंबई पुणे जुना महामार्ग अडवला। यावेळी महिला पोलीस आणि आंदोलनकर्त्या महिलांमध्ये शाब्दिक वाद झाल्यावर वातावरण काही काळ तणावपूर्ण होते। तर मयत मंगेश काळोखे यांचा पुतण्या राज काळोखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलींना शिशु मंदिर स्कूल येथे सोडून परत येत असताना सकाळी 7 वाजताच्या सुमारास जया बार समोरील चौकात विहारी खोपोरी येथे आल्यावेळी दर्शन, रवींद्र देवकर, सचिन संदीप चव्हाण आणि इतर 3 इसम यांनी अगोदर माजी चुलते मंगेश काळोखे उर्फ आप्पा यांचा पाठलाग करून त्यांना जमिनीवर खाली पाडले आणि त्यांच्यावर तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीने वार करून जीवे ठार मारले। तर रवींद्र परशुराम देवकर यांच्यासह धनेश देवकर, सुधाकर परशुराम घारे आणि भरत भगत यांनी या खुनाचा कट रचलाय। तरी रवींद्र परशुराम देवकर, दर्शन रवींद्र देवकर, धनेश रवींद्र देवकर, सचिन संदीप चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे, प्रवक्ते भरत भगत तसेच रवींद्र देवकर यांचा बाउन्सर आणि इतर अनोळखी 3 इसम यांनी पूर्व वैमनस्यातून आणि राजकीय वादातून माझे चुलते मंगेश सदाशिव काळोखे उर्फ आप्पा वय 45 वर्ष राहणार साईबाबा नगर, रहाटवडे, खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड यांना कट रचून तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीने वार करून जीवे ठार मारले म्हणून माझी त्यांच्या विरुद्ध तक्रार आहे। शस्त्र अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी पोलिसांना मिळाले नसल्यामुळे महिलांनी आक्रोश केला असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय।